नमस्कार. एक दिवस समाजासाठी फाउंडेशनच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव शेख वसीमा शेख महबूब, राहणार जोशी सांगवी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. नुकतीच राज्यसेवा परीक्षा 2019चा रिझल्ट 19 जून रोजी लागला आणि त्यात सर्वसाधारण महिला वर्गवारीमधून मी राज्यात तिसरी येऊन उपजिल्हाधिकारीपदी माझी निवड झालेली आहे. थोडक्यात माझी पार्श्वभूमी सांगते. नांदेड जिल्ह्यातील लोहा हे तालुका आहे आणि त्यात जोशी सांगवी हे आमचं गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 1,500 आहे. गावामध्ये इयत्ता 7वीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदेची आणि त्याच्यानंतर माध्यमिक शाळा आहे, खाजगी संस्था आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशी सांगवी येथे मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणच श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी येथे पूर्ण झालं. गावामध्ये कॉलेजची सुविधा नसल्यामुळे गावाच्या शेजारी एक उस्माननगर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी 11वी विज्ञान शाखेत ॲडमिशन घेतली होती. एक स्वप्न होतं, डॉक्टर व्हायचं होतं आणि 11वी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर काही दिवस कॉलेज केले. कॉलेज आणि आमचं गाव याच्यामध्ये 12 किलोमीटरचं अंतर होतं. 12 किलोमीटरपैकी 6 किलोमीटरचं अंतर मला पायी चालत जावं लागायचं आणि 6 किलोमीटर बसने, म्हणजे जवळपास 12-24 त्यातलं 12 किलोमीटर मला चालत यावं लागायचं. तशा परिस्थितीमध्ये चालू होतं. 11वी केली व्यवस्थित. 12वीला सोबत कोणी नव्हतं, गावातून शिकणारी एकटी मुलगी होती. त्याच्यामुळं मला थोडा त्रास झाला. पालक तयार होत नव्हते एकटीला पाठवायला. त्यामुळं दुसरी माझ्या आजोळी कंधारे येथे मी ॲडमिशन घेतली, प्रियदर्शनी गर्ल्स कॉलेज कंधारे येथे. त्या ठिकाणी 2012मध्ये माझी 12वी झाली. 12वीला मी अचानक कला शाखेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की 12वीला ॲक्च्युली 11वी सायन्स केलं, 12वीचे काही महिने सायन्स केलं. त्याच्यानंतर मला जे आहे ते गणितात मी थोडी कच्ची होते, गणित अवघड जायचं. मग त्यामुळं मी म्हणजे माझा इंटरेस्ट कुठे ते ओळखले. सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट म्हणजे सामाजिक शास्त्र विषयामध्ये मला पूर्वीपासूनच रुची होती, म्हणून मी निर्णय घेतला की आपण कला शाखा निवडायची. आणि दुसरं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे मला जर 12वीला मी समजा नापास झाले असते किंवा एखादा विषय माझा गेला असता, बॅक राहिला असता, माझं एज्युकेशन त्या ठिकाणी बंद होण्याची एक प्रोबॅबिलिटी होती. त्यामुळं मी 12वीला सायन्सऐवजी कला शाखेत ॲडमिशन घेतली. त्याच्यानंतर 12वीनंतर मग LLB करायचं ठरवलं होतं, पण घरच्यांना माझा डिसिजन तो आवडत नव्हता, म्हणून त्याला ब्रेक लागला तिथेच. आणि परत मग YCMUमधून BAला ॲडमिशन घेतली आणि 2015मध्ये BA कंप्लीट केलं. बॅक ऑफ द माइंड होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, पण इकडे कॉम्पिटिशन एवढी जास्त आहे की आपला एक प्लॅन बी पण तयार ठेवायला पाहिजे. मग ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझ्याकडे वेळ होता. त्या वेळेमध्ये म्हणजे जवळपास माझ्याकडे जी 3 वर्ष होती ग्रॅज्युएशनची, त्याच्यामध्ये मी 2 वर्षाचा DEDचा डिप्लोमा केला. 2015 या वर्षी माझं DED पण झालं. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथून 2015ला DED झालं आणि 2015मध्येच YCMUमधून BA पण पूर्ण झालं. त्यानंतर मग करायचं तर काय, TET होती, दिली मी TET. पहिल्या अटेम्प्टमध्ये दोन्ही पेपर्स निघाले, मग CET होत नाही आहे. मग परत सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET जी होती तर CTET दिली आणि 2 पेपर फर्स्ट अटेम्प्टमध्येच ते पण निघाले. CET पण दिली, इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू पण दिला, फायनल सिलेक्शन झालं फर्स्ट अटेम्प्टमध्ये. पण पॅन इंडिया जॉब होता आणि घरचे पाठवायला तयार नव्हते. नॉर्थ ईस्टमध्ये जॉब लागला होता, आसाममध्ये. मग त्यावेळेस मग परत डिसिजन घेतला की ठीक आहे, आपण स्पर्धा परीक्षाकडे महाराष्ट्रातच जॉब बघायचा आणि स्पर्धा परीक्षाकडे वळायचा. मग त्या ठिकाणी पहिल्यांदा राज्यसेवेचा सिलेबस हाती घेतला. जेव्हा नांदेडमध्ये होते बरेचसे प्रॉब्लेम्स येत होते अभ्यासासाठी.
जसं की लायब्ररीची सुविधा अवेलेबल नसणे, इवन गावामध्ये न्यूजपेपर पण नव्हता आमच्या. आणि गावात खूप पुष्कळ साऱ्या डिफिकल्टीज होत्या अभ्यासामध्ये. मग आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पण काही विशेष नव्हती. आम्ही घरामध्ये 6 भावंडं, त्यात 4 बहिणी, 2 भाऊ. वडील, आई, आणि वडील जे आहेत ते मनोरुग्ण, आई मजुरी करायची लोकांच्या इथे. आणि मजुरीने पण म्हणजे घरचा जो आहे तो खर्च भागत नव्हता, तर ती बांगड्या विकायची. लोकांच्या घरी घरी जाऊन लोकांच्या म्हणजे बायांना बांगड्या विकण्याचा व्यवसाय तिचा सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये पुण्याच्या ठिकाणी वगैरे जाऊन एज्युकेशन घेणं म्हणजे परवडणारं नव्हतं. मग त्या ठिकाणी माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ शेख इम्रान शेख महबूब हा पुण्याला गेला. आम्ही सगळे पुण्याला गेलो आणि त्याच्यामध्ये माझी छोटी बहीण आणि माझा भाऊ तिघे पुण्याला गेलो. आणि माझा भाऊ जो आहे तो ऑटो रिक्षा चालवू लागला आणि मी पुण्याला अभ्यास सुरू केला. 2016ला मी पुण्यात गेली होते. पुण्यामध्ये एका प्रायव्हेट कोचिंगमध्ये मी एक क्लास जॉईन केला होता त्या ठिकाणी. कारण स्पर्धा परीक्षांची बेसिक माहिती पण नव्हती. इवन राज्यसेवामधून कोणती पदे भरली जातात, कंबाईन काय आहे, STI ASO ही पदे, कंबाईन आणि राज्यसेवेतला इवन फरक पण माहिती नव्हता, सिलेबस कसा असतो MPSCचा, या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती तरी व्हावी म्हणून एक क्लास जॉईन केला होता त्या ठिकाणी. पण लवकरच लक्षात आलं की क्लासमध्ये जे शिकवलं जातं आणि MPSCला जे अपेक्षित असतं त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो, खूप मोठी एक दरी असते क्लासचा. आणि आपल्याला MPSC जी विचारते त्याचा तेवढा रिलेव्हन्स नसतो. आपला सेल्फ स्टडी महत्त्वाचा असतो. मग लगेच सेल्फ स्टडीवर फोकस केला आणि अभ्यासाची सुरुवात केली. 2016ला पहिल्यांदा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची प्रिलिम दिली होती. प्रिलिम निघाली, मुख्य परीक्षेला 2 मार्क्स कमी आले, फायनली पोस्ट गेली. आणि मग परत एकदा प्रिलिम दिली, प्रीला अपीयर झाले, क्वालिफाय झाले, चांगले मार्क्स आले. आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा दिली. जेव्हा मी 16ची मुख्य परीक्षा दिली होती त्यावेळेस काही चुका झाल्या होत्या, त्या व्यवस्थित मी ॲनालाइज केल्या, विश्लेषण केलं त्यांचं. आणि परत त्या चुका होऊ नये याची काळजी घेतली. त्या चुकांची म्हणजे मी जिथे कुठे म्हणजे माझं चुकलं होतं, माझ्या मिस्टेक्स झाल्या होत्या, त्या ज्या आहे ते मी रिकवर करायचा प्रयत्न केला अभ्यासामध्ये. आणि त्या ठिकाणी मग परत मेन्स दिली. मेन्सचा रिझल्ट आला STIचा, ॲज ए सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालं. 2017ची बॅच होती आणि 2018मध्ये रिझल्ट लागला. मग जॉईनिंगसाठी वेळ होता. त्या वेळेदरम्यान मी जे आहे ते MPSCचा परत अभ्यास सुरू केला, राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला होता. ॲक्च्युली राज्यसेवा द्यायची आणि डेप्युटी कलेक्टर हे पद मिळवायचे किंवा तहसीलदार, डेप्युटी CO अशी लोकाभिमुख जी पदे आहे प्रशासनातली, ती एखाद्या पदावर जायचं हे माझं पूर्वीपासूनच एक स्वप्न होतं. पण घरची फायनान्शियल सिच्युएशन असेल, जी माझी कौटुंबिक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये आणि एक सर्वायवल जॉब मला हवा होता माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. म्हणून मी माझं टार्गेट सुरुवातीलाच डिसाईड केलं होतं की मला काय पाहिजे, तर कमी अभ्यासामध्ये लिमिटेड म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी वेळेमध्ये मला एखादं चांगलं पद मिळायला पाहिजे MPSCतून. म्हणून मी कंबाईनवर सुरुवातीला फोकस केला होता. आणि सेकंड अटेम्प्टमध्ये मला STI पण मिळून गेलं. नंतर मग मी माझा कल राज्यसेवेकडे वळवला. जॉईनिंग येण्याला काही अवकाश बाकी होता, म्हणजे वेळ होता. त्या ठिकाणी मग मी राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला. मध्यंतरी STIची जॉईनिंग आली आणि नागपूरला जॉईन केलं. आणि सायमल्टेनियसली अभ्यास पण सुरू होता आणि जॉब पण सुरू होता. पूर्वपरीक्षा दिली, पास झाले, मुख्य परीक्षेला अपीयर झाले. आणि मुख्य परीक्षा 2018च्या वेळेस पण मी मेन्स दिली होती, पण फायनल रिझल्ट 2 मार्कांनी गेला होता तेव्हा पण. मग परत तेच आपल्या चुका कुठे झाल्या, त्या चुकांचं मी ॲनालिसिस केलं, चुका शोधल्या आणि परत त्यांना ओव्हरकम करण्यासाठी परत अभ्यास केला, व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन केलं. आणि परत एक्झाम दिली, त्यात चांगला स्कोअर आला. परत मग इंटरव्ह्यूसाठी पुण्यामध्ये जाऊन काही ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज वगैरे देणे, स्वतः प्रॅक्टिस करणे, मग ग्रुप डिस्कशन असेल, मैत्रिणींसोबत डिस्कशन करणं असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि इंटरव्ह्यूला पण चांगले मार्क्स आले. आणि फायनली म्हणजे सेकंड अटेम्प्टमध्ये मला उपजिल्हाधिकारी हे पद मिळून गेलं. विशेषतः म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड असेल, फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा मी जिथून बिलॉंग करते
त्या सगळ्या गोष्टी म्हणजे काहीही विशेष पार्श्वभूमी नव्हती. आणि अभ्यासाच्या बाबतीत तर इवन कुणी गाईड करणारं पण नव्हतं मला. कुटुंबामधली पहिली ग्रॅज्युएट मुलगी किंवा ग्रॅज्युएट व्यक्ती मीच होते. आणि आजूबाजूच्या नातेवाईकामध्ये किंवा मग जो पण माझं सराउंडिंग्ज होतं त्या ठिकाणी कोणीही MPSCच्या बाबतीत गाईड करणारं वगैरे कुणी नव्हतं त्या ठिकाणी. आणि तसल्या सिच्युएशनमध्ये मी MPSC करायचा डिसिजन घेतला. MPSCकडे वळण्याचं एक मोठं रिझन होतं की एकतर मी ग्रामीण भागातून येत होते आणि ग्रामीण भागातल्या पुष्कळशा म्हणजे जवळपास सर्व समस्या मी खूप जवळून पाहिल्या होत्या, अनुभवल्या पण होत्या. त्यातली त्यात एक महत्त्वाची समस्या जी मला भेडसावली होती ती म्हणजे महिलांच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या. जसं की सगळ्यात महत्त्वाची समस्या असते की शिक्षणाच्या बाबतीत. म्हणजे महिलांना शिक्षणाच्या संधी खूप कमी दिल्या जातात आणि मला वाटते शिक्षण हे म्हणजे चांगलं गेटवे आहे प्रोग्रेस करण्याचा. आणि अशा पुष्कळशा समस्या होत्या ज्या मी अनुभवल्या होत्या. एक माझ्या घरातली जी समस्या होती चाइल्ड मॅरेज. म्हणजे माझी मोठी बहीण होती, ती इयत्ता 9वीला असताना तिचं लग्न करून दिलं होतं. तिला शिकण्याची इच्छा होती पण तिला शिकू दिलं नाही. त्याच्यानंतर मग पॉवर्टी असेल, दारिद्र्य, जे म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे 100 ऑफ टाइम्स ते मी एक्सपिरियन्सच करत आले होते. आणि त्याच्यानंतर व्यसनाधीनता असेल, ही सगळी बाबी, कौटुंबिक हिंसाचार हे, आणि एक हुंडा प्रथा असते. ग्रामीण भागामध्ये त्याचा फॅड खूप जास्त आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण खूप जास्त आहे, जे मी खूप जवळून अनुभवलं होतं. ॲक्च्युली माझी एक फ्रेंड होती मनीषा मोरे म्हणून, आणि अक्षरशः 2 लाख रुपयासाठी म्हणजे लग्न झाल्यानंतर तिची हत्या झाली होती. म्हणजे ही असल्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या माझ्या मनाला खूप लागत होत्या आणि वाटत होतं की म्हणजे हे जे असलं हे आजूबाजू आपल्या घडतं आहे, याच्यामध्ये म्हणजे समाजाला काहीतरी चांगलं म्हणजे चेंजेस आणण्यासाठी, पॉझिटिव्ह चेंजेस आणण्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि ॲक्च्युली जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा कुठेतरी हे न्यूजपेपरमधून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कर्तबगार सक्षम अधिकाऱ्यांबद्दल खूप वाचून होते, ऐकून होते. नांदेडला होते तेव्हा 10वीला मी जेव्हा होते, 2009-10ची गोष्ट असेल, माननीय श्रीकर परदेशी सर नांदेडचे कलेक्टर होते आणि कॉपीमुक्तीचा पॅटर्न असेल, अतिक्रमण हटाव मोहीम असेल, अशा खूप साऱ्या जे स्कीम्स होत्या त्यांनी ते राबवल्या होत्या आणि त्याचे खूप फायदे पण चांगले झाले होते. ते खूप जवळून पाहिलं होतं मी. त्याच्यानंतर मी 12वीला जेव्हा होते तेव्हा पण या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप जवळून मी अनुभवल्या होत्या. त्यानंतर प्रवीण गेडाम सर असतील, त्यांनी जे प्रशासनामध्ये केलेलं कार्य असेल, केंद्रेकर सर असतील, म्हणजे असे अनेक कर्तबगार अधिकारी ज्यांना मी म्हणजे खूप म्हणजे इंटरेस्टने त्यांच्याकडे हे करायचे, म्हणजे त्यांचं काम वगैरे मी बघायचे. तेव्हा मला पण वाटायचं की एक प्रशासकीय अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. जर आपण असल्या वरिष्ठ पदावर असलो आणि आपल्याकडे डिसिजन पॉवर असेल तर आपला एक डिसिजनसुद्धा लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो. म्हणून वाटत होतं की आपण MPSC मार्फत भरलं जाणारं लोकाभिमुख असं एखादं प्रशासकीय पद मिळवलं पाहिजे, जेणेकरून एक जे आहे ते लोकांच्या लाईफमध्ये सकारात्मक बदल येईल आणि कुठेतरी म्हणजे स्वतःचं पण त्याच्यामध्ये म्हणजे एक करिअर ऑपॉर्च्युनिटी पण आहे. म्हणजे हे एक रिझन होतं की MPSCकडे येण्याचा. त्याच्यानंतर मला MPSCचा जो माझा प्रवास होता तितका काही सहजासहजी नाही झालेला. म्हणजे बऱ्याचशा अडचणी आल्या. माझ्या अडचणी अभ्यासाच्या बाबतीत नव्हती. मला अभ्यासामध्ये कधी MPSCच्या अडचणी नाही आल्या. कारण की मला वाटतं आपला जो पाया असतो इयत्ता 12वीपर्यंतचा, म्हणजे जे आपलं बेसिक एज्युकेशन आहे, त्यात प्रायमरी एज्युकेशन झालं 8वीपर्यंतचं, सेकंडरी अँड हायर सेकंडरी, मग ते कोणतंही मीडियम असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, उर्दू असेल. मी मराठी माध्यमाची विद्यार्थी होते, पण मला कुठेही अडथळा आला नाही माझ्या मदर टंगचा. माझी मदर टंग हिंदी प्लस उर्दू अशी मिक्स होती आणि एज्युकेशन मराठी माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळे 12वीपर्यंतचा जो बेस होता खूप म्हणजे पक्का झाला होता माझा. त्याच्यामुळे जेव्हा MPSCचा अभ्यास करायला घेतले होते तेव्हा म्हणजे खूप काही मला अवघड नाही वाटलं. मला असं वाटत होतं की अच्छा चला आपण हे अभ्यासलेलंच आहे, थोडंसं विस्तारित स्वरूपामध्ये हा सिलेबस आहे. अशा पद्धतीने म्हणजे MPSCच्या सिलेबसच्या बाबतीत मला काही अडचणी आल्या नाही. हां, सुरुवातीला माझी परिस्थिती गोंधळलेली होती की अभ्यासाची सुरुवात नेमकी करायची कुठून, पुस्तकं कोणती वाचायची. पुष्कळ लोक पुष्कळ पुस्तकं सांगायची.
मग अशा परिस्थितीमध्ये कधी सद्विवेक बुद्धी म्हणतो किंवा आपण म्हणजे स्वतःचं जे डिसिजन असतो तो व्यवस्थित विचार करून घेतला पाहिजे. मी पण तेच केलं. जेव्हा मला सुरुवातीला मी अभ्यासाची सुरुवात केली तेव्हा म्हणजे पुष्कळ लोकांनी खूप मोठी लिस्ट दिली होती पुस्तकांची. सगळेजण सांगायचे की 16 तास अभ्यास करा, 18 तास अभ्यास करा, हे वाचा ते वाचा. पण काही जण असे पण होते ज्यांना विचारल्यानंतर हे कळालं की पहिल्यांदा MPSCला समजून घ्या. तर MPSCला समजून घ्या म्हणजे काय, तर MPSCला समजून घ्यायचे फक्त 2 मार्ग. एक म्हणजे MPSCने जो दिलेला सिलेबस आणि दुसरा म्हणजे MPSCने विचारलेले प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका असते. मग पहिल्यांदा या 2 गोष्टींचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं. पहिल्यांदा सिलेबस, मग ते कंबाईन असो STI, PSI वगैरे किंवा मग राज्यसेवा असो, यांच्या सिलेबसचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं आणि समजून घेतले की आपल्याला अभ्यासाला नेमके आहेत कोणते घटक. जेव्हा व्यवस्थित ॲनालिसिस केलं तेव्हा कळालं की हे बेसिकला म्हणजे जवळपास सगळे झालेलं आहे. आणि जेव्हा प्रश्न मी त्यांचं ॲनालिसिस केलं तर तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की जे आपण ऑलरेडी वाचलेलं आहे त्यात काही ॲडव्हान्स ॲड करायची गरज आहे आणि डिफिकल्टी लेवल लक्षात आली. MPSCच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात आली की मॅक्झिमम क्वेश्चन रिपीटेड असतात. मग अजून जे आहे ते प्रश्नांचं ॲनालिसिस केल्यानंतर हे पण कळालं की कोणते घटक महत्त्वाचे आहेत, कोणत्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात, मॅक्झिमम प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी कोणत्या घटकासंदर्भात आहे. हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं माझ्या. म्हणजे अभ्यासाचा जो माझा पाया होता सिलेबस ॲनालिसिस देन क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, हे सगळं ॲनालिसिस माझं व्यवस्थित झालं. मग विषय आला तो पुस्तकांचा, म्हणजे पुस्तकं कोणत्या विषयासाठी कोणती निवडायची. ॲक्च्युली मार्केटमध्ये बघतो आपण एका विषयासाठी पुष्कळ पुस्तकं आहेत, पण आपल्याकडे जर आपण वेळ पाहिला आणि MPSCचा जो क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न पाहिला तर याच्यामध्ये कसं कुठेतरी मेळ बसला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इनपुट आउटपुट रेशो पण पुस्तकांच्या बाबतीत आणि विषयांच्या बाबतीत पण एक निश्चित असतो, तो पण आपण ओळखला पाहिजे. मी पण असंच केलं. काही विषय ज्या MPSCमध्ये असे असतात ज्याच्या बाबतीत आपण कमी इनपुट दिलं तरी आउटपुट चांगलं मिळतं आणि काही विषयांच्या बाबतीत इनपुट आउटपुट रेशो म्हणजे खूप वर्स्ट असतं, म्हणजे कितीही इनपुट दिलं तरी आउटपुट खूप कमी मिळतं. आणि त्यातल्यातच माझे स्ट्रेंथ काय, विकनेस काय यांचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं. म्हणजे मला काय जमतं, मला काय जमत नाही, जे जमतं त्यात कॉम्पिटन्सी आणण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि जिथं मी लूज होते तिथं ते माझे कच्चे दुवे शोधले आणि त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठीचा प्रयत्न केला. म्हणजे अशा पद्धतीने माझा MPSCचा अभ्यास सुरू होता. अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे कुठेही मला असा कॉन्फिडन्स लूज झाला नाही की मला असं कधीच वाटलं नाही की माझ्याने नाही होणार किंवा मी हे नाही करू शकत. कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये दिली तेव्हा STIची प्रिलिम निघाली होती आणि जिथे प्रिलिमला कट ऑफ जिथे लागायचं आणि त्याच्यापेक्षा जवळपास 15 ते 20 मार्क्स मला नेहमी जास्त असायचे. इव्हन राज्यसेवेच्या परीक्षेबाबत पण जवळपास कट ऑफ 180 लागला तर मला त्या ठिकाणी 260 265 असे मार्क्स असायचे. म्हणजे मला असं कॉन्फिडंट होते मी आधीपासूनच की हे मी करू शकते. मला असं वाटत होतं की ठीक आहे, अभ्यासच करायचा आहे आणि मी हे करू शकते. ॲक्च्युली MPSCचा जो पॅटर्न होता, MPSCला काय पाहिजे हे मला नेमकं कळालं होतं आणि त्याच्यामुळे स्कोअर पण चांगला येत होता. आणि यानंतर जे आहे ते दुसरं म्हणजे एक MPSCच्या बाबतीत एक गैरसमज असतो लोकांचा की आपण अभ्यासाचं नियोजन जे असतं 10 तास बसलं पाहिजे, 12 तास किंवा 15 तास. मला वाटतं अभ्यासामध्ये तुम्ही 10 तास, 7 तास, 15 तास ठरवण्यापेक्षा कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे. म्हणजे तुम्ही डेली जर 10 तास अभ्यास करत असाल तर खूप चांगलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे 10 तास तुम्ही वर्षभर टिकून ठेवा. म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर याच्यामध्ये तुम्ही 10 तास कंटिन्युअसली अभ्यास केलाच पाहिजे प्रत्येक दिवशी. खूप लोक असे असतात जे पूर्वपरीक्षा आली तर त्यावेळेस 1-2 महिने अभ्यास करणार, मग मुख्य परीक्षेसाठी जर क्वालिफाय झाले तर रिझल्टची वाट बघणार, रिझल्ट आल्यानंतर जेव्हा वेळ कमी असतो 1-1.5 महिना असतो त्यावेळेस अभ्यासाची सुरुवात करणार, मग परत 1-2 महिन्यात अभ्यास करणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की कुठेतरी आपण सिलेबस कवर नाही होऊ शकत आपला, आपण कुठेतरी मागे पडतो त्या बाबतीत. सिलेबस कवर नाही होणार, रिव्हिजन्स नाही होणार, मग त्या ठिकाणी मार्क्स कमी येणार किंवा बाउंड्रीवरून आपण आऊट होणार. म्हणजे अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळं अभ्यासात कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सातत्य पाहिजे. सातत्य ठेवून हार्डवर्क करूनसुद्धा कधी कधी फेलर येतं.
म्हणजे माझ्या बाबतीत पण फर्स्ट अटेम्प्टला मी फेलच झाले होते STIच्या बाबतीत. मुख्य परीक्षेचा रिझल्ट गेला होता. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. संयमी वृत्ती असलीच पाहिजे. त्यातल्या त्यात जे आहे तुमचे म्हणजे विचार जे असतात ते खूप पॉझिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह विचार कराल MPSCच्या बाबतीत ते तेवढं म्हणजे तुमच्यासाठी रिझल्टच्या जवळ जाणारं आहे. माझ्या पण बाबतीत तसंच होतं. जेव्हा माझं 2 मार्कांनी रिझल्ट गेला तर ॲनालिसिस केलं मी की मी कुठं कमी पडले. मग लक्षात आलं की काही घटक होते अभ्यासातले ज्याच्याकडे माझं इग्नोरन्स झालं होतं, दुर्लक्ष झालं होतं. मग मी विचार केला की ठीक आहे, हे जे घटक आहेत ते व्यवस्थित केले तर रिझल्ट येऊ शकतो माझा. मी रिझल्टच्या खूप जवळ आहे. तर मला वाटते पॉझिटिव्ह वृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. MPSCच्या वगैरे बाबतीत स्पर्धा परीक्षेमध्ये तर हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुमची परीक्षा असते त्यावेळेस रिव्हिजन्स वगैरे असणं खूप गरजेचं आहे. पुस्तकांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑथेंटिक पुस्तकं वापरली पाहिजे. जास्त करून जी पोस्ट होल्डर्स असतात त्यांनी सांगितलेली पुस्तके रॅदर दॅन क्लासवाल्यांनी सांगितलेल्या पुस्तकापेक्षा ती वेगळी असतात. माझ्या बाबतीत पण तसंच घडलं होतं. ज्या क्लासमध्ये मी क्लास केला होता ज्या ठिकाणी, तिथे मला पुस्तकांची जी सूची मिळाली होती तिथली ठीक आहे, बरीचशी पुस्तके कामाची होती, पण मॅक्झिमम पुस्तके अशी होती जी त्या अकॅडमीशी रिलेटेड होती. त्यांनी ती पब्लिश केलेली होती आणि MPSCचा अभ्यास आणि त्याचा म्हणजे खूप दूरचा रिलेव्हन्स होता. म्हणजे इनपुट आउटपुट रेशो त्या पुस्तकांचा आणि एक्झामचा काही चांगला नव्हता. मग त्या ठिकाणी जे पोस्ट होल्डर्स कॅन्डिडेट होते त्यांची बुक लिस्ट मी मिळवली होती. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या असेल. मग ती बुक लिस्ट मी रेफर केली होती. मला वाटते प्रत्येक ॲस्पायरंट जे की परीक्षार्थी आहेत त्यांनी पण हा पॅटर्न थोडा फॉलो करायला पाहिजे. पुस्तकांच्या बाबतीत थोडं कॉन्शियस असलं पाहिजे. कारण आपण अभ्यास करतो पण काय करतो आणि MPSC काय विचारते याचा कुठेतरी ताळमेळ बसणं खूप गरजेचं आहे. यानंतर मिनिमम बुक्स आणि मॅक्झिमम रिव्हिजन हा एक असा पॅटर्न असला पाहिजे अभ्यासाचा. कारण जेव्हा प्रिलिमला इट्स ओके की तुम्ही म्हणजे मॅक्झिमम बुक्स वाचले तरी सिलेबस थोडा लिमिटेडच असतो आणि कवर होऊ शकतो आणि जनरलाइज पेपर असतो प्रिलिमचा. मुख्य परीक्षेच्या बाबतीत MPSCने सिलेबस असा आखून दिलेला आहे, चौकटीबद्ध केलेला आहे. मग त्या ठिकाणी तो सिलेबस कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि सिलेबस पाहिला तर खूप वास्ट आहे, वेळ घेणारा आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही मिनिमम बुक्स असले पाहिजे आणि तुमचं मॅक्झिमम रिव्हिजन असलं पाहिजे. त्याच्यासाठी एका विषयासाठी 2 पुस्तके सफिशियंट झाली. खूप जर रेफरन्स 1-2 घटकासाठी असेल तर एखादं पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे झालं. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत म्हणलं तर तुम्ही कसे आहात याची टेस्ट म्हणजे तुमची इंटरव्ह्यू. म्हणजे तुमची थिंकिंग कशी आहे, तुम्ही कसे विचार करता, कसे बोलता, एखाद्या विषयाकडे बघण्याचा तुमचा अप्रोच कसा आहे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल कसा आहे, या सगळ्या बाबी चेक केल्या जातात. म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही जसे आहात ते तिथं चेक केलं जातं. खूप लोक याची म्हणजे जाणीवपूर्वक चेंजेस घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, काही आपल्यामध्ये प्रत्येक कोणीही परफेक्ट नसतं. खूप साऱ्या म्हणजे कच्च्या बाबी किंवा कच्चे दुवे असतात आपले, ते प्रॅक्टिसने होतं. पण इंटरव्ह्यू पण काही तेवढं डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही कसे आहात हे जाणून घ्यायचा तो एक प्रयत्न असतो. एकंदरीत सांगायचं झालं तर MPSC असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत म्हणजे गैरसमज आहे, खूप अवघड आहे, खूप अभ्यास करावा लागतो, खूप वर्ष जातात. मला वाटते हे कुठेतरी गैरसमज आहे. माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही. 2 वर्षामध्ये STI काढली, त्याच्या 2 वर्षामध्ये परत अभ्यास सुरूच ठेवला होता आणि जॉब करत करत अभ्यास करून हे उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जण परिस्थितीचं भांडवल करत बसतात की माझ्याकडे हे नाही आहे किंवा माझे वडील प्रोफेशनने हे आहेत, वर्कर आहेत, शेतकामगार आहेत किंवा मग एखादे मजूर आहेत किंवा शेतकरीच आहेत किंवा मग एखादे अधिकारी नाही आहेत. हे सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. इवन मी जेव्हा 10वीला होते किंवा आणि 12वीला होते त्यावेळेस म्हणजे येत्या 12वीपर्यंत आमच्या घरात इवन लाईट पण नव्हती. मग मी तसल्या परिस्थितीमध्ये अभ्यास केला आणि 12वीपर्यंत तर कोचिंग क्लास असं काही प्रकारच नव्हता आमच्या इकडे. मला कॉलेजला किंवा शाळेला जाता येत होतं याच्यामध्येच खूप आनंद वाटत होता. आणि सुदैवाने शिक्षक पण खूप चांगले लाभले होते. जिल्हा परिषदेचे माझे जे शिक्षक होते ते त्यांनी म्हणजे एकतर माझं जे बेसिक सब्जेक्ट असतात, गणित असेल, मराठी असेल, इतिहास, भूगोल, हे सगळे पक्के होण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर माध्यमिकचे शिक्षक असतील, उच्च माध्यमिकचे, म्हणजे हे सगळे शिक्षक जे आहेत
ते माझ्यासाठी एक दीपस्तंभासारखे होते. त्यांनी तेव्हा जे शिकवलं तेव्हा MPSCचा जेव्हा मी अभ्यास करत होते ते खूप माझ्या म्हणजे उपयोगी आलं. सांगायचा म्हणजे मुद्दा म्हणजे तुमचं जे बेसिक एज्युकेशन असतं ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ते व्यवस्थित घेतलं पाहिजे. आणि MPSCचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा MPSC काही असं स्पेसिफिक काही जास्त विचारत नाही. MPSCचे जर आपण प्रिलिम असेल पाहिलं तर 2 पेपर असतात. जनरल स्टडी 1 आणि जनरल स्टडी 2. जनरल स्टडी म्हणजे सामान्य अध्ययन. इथं स्पेसिफिकेशन लागत नाही. प्रत्येक विषयाचं थोडं थोडं नॉलेज असेल तर प्रिलिम आरामात पास होऊ शकता. मुख्य परीक्षेच्या बाबतीत आहे थोडं स्पेसिफिक, पण तेवढं पण खूप जास्त स्पेशलायझेशन नाही आहे. तिथं पण जनरल स्टडीज आहे, पण थोडे विषय वाढलेले आहेत. हे झालं MPSCच्या एकंदरीत बाबतीत. आता सगळेजण म्हणतात की अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे. माझी एक खूप सिंपल स्ट्रॅटेजी होती. म्हणजे मला वाटते मॅक्झिमम लोकांनी ही फॉलो करायला काही हरकत नसावी. आणि कसं असतं की आपण जेव्हा एक MPSCचा जेव्हा अभ्यास करतो तर एक पूर्ण एक वर्षभराचं प्लॅनिंग असतं. त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा असते, मुख्य परीक्षा, परत इंटरव्ह्यू. मग याच्यामध्ये कसं असतं, पूर्वच्या वेळेस वेळ असतो 3 ते 4 महिने, मुख्यच्या वेळेस 3 ते 4 महिने आणि इंटरव्ह्यूला 2-3 महिने, परत पूर्वपरीक्षा. असा MPSCचा एक म्हणजे असा पॅटर्न असतो आणि आपण त्या फ्लोमध्येच असतो जेव्हा आपण कंटिन्युअसली अभ्यास करत असतो. मग त्यावेळेस वर्षातून फक्त एकदा एक्झाम होते प्रिलिम. जर प्रिलिम आपण फेल झालो तर मेन्स देता नाही येणार आणि मेन्स नाही म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी पण नाही. प्रिलिम पास होणं खूप गरजेचं आहे. प्रिलिम हे प्रवेशद्वार आहे म्हणजे जॉबसाठीचा आणि मुख्य परीक्षा म्हणजे तुम्हाला जॉब मिळवून देण्याचा एक मार्ग आहे. मेन्सचे मार्क्स तुमचे खूप महत्त्वाचे असतात. आता अभ्यासाची जेव्हा जे म्हणजे नवीन ॲस्पायरंट्स असतात, जे सुरुवात करणार असतात, एकतर त्यांनी बेसिकची पुस्तके व्यवस्थित रेफर केली पाहिजे. मी मराठी माध्यमची विद्यार्थी होते, त्याच्यामुळं मराठीमधली पुस्तकं मला खूप चांगल्या पद्धतीने समजायची. मग त्याच्यामुळं मी इयत्ता 12वीपर्यंत जे माझं बेसिक होतं ते ऑलरेडी खूप चांगलं केलेलं होतं मी बऱ्यापैकी. म्हणजे 12वीपर्यंत एज्युकेशन खूप चांगलं झालं होतं माझं आणि त्याच्यामुळं मी परत ते एकदा रिवाईज करून घेतलं आणि लगेच ॲडव्हान्सची पुस्तके घेतली होती. पूर्वपरीक्षेचा जेव्हा अभ्यास केला, ॲक्च्युली मी जे ॲनालिसिस केलं होतं म्हणजे माझं सिलेबसचं ॲनालिसिस असेल आणि क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, म्हणजे हे मला वाटते मी माझ्या परीने खूप चांगलं द्यायचा प्रयत्न केला. खूप व्यवस्थित ॲनालिसिस केलं होतं. ॲनालिसिस केल्यानंतर एकतर घटक कळाले, प्रश्न कळाले आणि एक महत्त्वाचा मुद्दा हा कळाला की जे आपण पूर्वपरीक्षेला अभ्यासतो त्यातला बहुतांश सिलेबस किंवा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेला कॉपी पेस्ट होतो, म्हणजे ॲज इट इज आहे. तर मी माझं अभ्यासाचं जेव्हा नियोजन केलं होतं त्या ठिकाणी मी म्हणजे पहिल्यांदा असं हे केलं, जेव्हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास केला त्यावेळेस काही विषय म्हणजे जवळपास 60% पूर्वपरीक्षेचा सिलेबस ॲज इट इज मुख्य परीक्षेला आहे. मग तो सिलेबस मी खूप व्यवस्थित कवर केला होता आणि त्याच्यामधले जे घटक आहेत जे आपण मुख्य परीक्षेला जसे डीपमध्ये अभ्यासतो त्या पद्धतीने मी ते घटक कवर केले होते त्याच ठिकाणी. आणि जेव्हा मेन्सचा अभ्यासक्रम हाती घेतला तेव्हा ॲडिशनल विषय असतील जसं की ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, HRD म्हणतो, सायन्स टेकचा विषय असेल किंवा ॲग्रोनॉमी म्हणजे कृषी अर्थशास्त्र किंवा ॲग्रिकल्चरल जिओग्राफी म्हणजे कृषी भूगोल, हे जे नवीन विषय होते आणि मराठी इंग्लिश व्याकरण असेल, थेरॉटिकलचा पेपर यांचा मराठी इंग्रजीचा, हे ॲडिशनल विषयांना मला त्याच्यामुळे जास्त वेळ देता आला. म्हणजे एकंदरीत अभ्यासाचं नियोजन पूर्वपरीक्षेच्या वेळेस जे करतोय ते व्यवस्थित केलं होतं. म्हणजे अभ्यास कोणताही असो, प्रीचा असो किंवा मेन्सचा असो, 100% द्यायचा प्रयत्न केला होता. प्रिलिमचा सिलेबस त्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केला. मेन्सच्या वेळेस त्या सिलेबसला फक्त रिवाईज केलं आणि मेन्सचा जो ॲडिशनल सब्जेक्ट काही ॲड होतात मेन्सच्या वेळेस म्हणजे जे प्रिलिमचे असतात ते सोडून, तर त्या ठिकाणी त्यांच्यावर जास्त फोकस दिला आणि एकंदरीत म्हणजे स्कोअर बऱ्यापैकी आला त्याच्यामुळे. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला चांगली पोस्ट पाहिजे, स्कोअर तुमचा चांगलाच असायला पाहिजे. आणि एक फॅक्ट असतो की इंटरव्ह्यूला किती मार्क्स येतील हे म्हणजे असं कोणीही कन्सिडर नाही करू शकत. म्हणजे खूप लोकांच्या बाबतीत असं होतं की ज्यांना अनुभव असतो की पूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये 60-65 असे मार्क मिळालेले असतात, त्यांना 40-45 किंवा इव्हन 35 पण पडू शकतात. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूवर डिपेंड असण्यापेक्षा आणि रिटनच्या स्कोअरवर डिपेंड असण्यापेक्षा जो ऑब्जेक्टिव्हचा स्कोअर असतो तुमचा तो खूप महत्त्वाचा आहे. मुख्य परीक्षेला खूप चांगले मार्क्स आणले म्हणजे एकतर तुमची पोस्ट पण सिक्युअर होते आणि त्यातल्या त्यात क्लास 1 आणि क्लास 1 मधली कोणती मिळेल म्हणजे उपजिल्हाधिकारी की तहसीलदार का BDO का ACSP,
म्हणजे हे पदं पण तुमच्या मुख्य परीक्षेच्या स्कोरवर डिपेंड असतात. आणि दुसरं म्हणजे खूप जण विचारतात की सोर्सेस कोणते वापरले पाहिजे. आता वेळेच्या अभावी मी आता सगळ्या पुस्तकांची ते नावे तर नाही सांगू शकणार, पण माझ्या फेसबुक पेजवरती मी माझी बुक लिस्ट अपलोड करते. ते कृपया सगळ्यांनी ती फॉलो कराल ही एक अपेक्षा आहे माझी. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप लोक असे असतात जे ऑन ड्युटी असतात. म्हणजे कोणी प्राथमिक शिक्षक असेल, कोणी क्लर्क असेल, लिपिक असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा क्लास 2 असतील MPSC मार्फतच घेतल्या गेलेल्या परीक्षेवर ऑन ड्युटी असतील. इवन काही क्लास 1 अधिकारी पण असतात ज्यांना वरच्या पदावर जायची इच्छा असते. मग त्यांच्या बाबतीत मुद्दा हा असा असतो की जॉब कधी करणार, अभ्यास कधी करणार. माझ्या बाबतीत पण हा इश्यू होता. तेव्हा एक मी मगाशी म्हणल्याप्रमाणे पूर्वपरीक्षेच्या आधी किंवा मुख्य परीक्षेच्या आधी सलग अभ्यास करण्यापेक्षा वर्षभर अभ्यासामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे. दररोज तुम्ही अभ्यास करा 4 तास किंवा 5 तास जरी दिलात तरी सफिशियंट आहे जे ऑन ड्युटी आहेत त्यांच्यासाठी. कारण ऑलरेडी त्या फ्लोमधून ते गेलेले आहेत, जवळपासचा सिलेबस त्यांना माहिती आहे आणि त्यांच्यासाठी ती फक्त रिव्हिजन असणार आहे. आणि वर्षभर जर तुम्ही सातत्य ठेवून या पद्धतीने अभ्यास केला आणि एक फोकस स्टडी असतो जेव्हा तुमची पूर्वपरीक्षा असते आणि मुख्य परीक्षा असते, त्यावेळेस फोकस स्टडी म्हणजे जे सगळे घटक आपण वर्षभर अभ्यासलेले आहेत त्यांचं रिव्हिजन असतं. तर ते रिव्हिजन व्यवस्थित झालं पाहिजे. रिव्हिजन नसेल तर मागच्या अभ्यासाची व्हॅल्यू 0 असते आणि त्या अभ्यासाला काही अर्थ नाही. रिव्हिजन असेल तर एक्झाममध्ये त्या अभ्यासाचा तुमचा फायदा होतो. त्याच्यामुळं अभ्यासामध्ये वर्षभर सातत्य असलं पाहिजे आणि मिनिमम बुक्स, मॅक्झिमम रिव्हिजन्स असलं पाहिजे. हार्डवर्कला दुसरं काही हे नाही आहे, सोल्युशन नाही आहे किंवा आपण हे म्हणू शकतो की पर्याय नाही आहे हार्डवर्कला, दुसरं काही सबस्टिट्यूट नाही आहे. MPSC असेल, UPSC असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल, त्याच्यामध्ये एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हार्डवर्क इज द ओनली की टू गेट सक्सेस. म्हणजे तुम्हाला जर या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायची तर स्वतःला तोडण्याची म्हणजे खूप अभ्यास करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. माझ्या बाबतीत म्हणजे मी असं अभ्यासाचं कधी ठरवलं नव्हतं की मला 5 तास अभ्यास करायचे, 7 तास की 10 तास. माझ्यासाठी माझं प्रोफेशन मी एक ॲज अ स्टुडंट होते हे मी मानलं होतं आणि मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. त्याच्यामुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करणे, परीक्षा देणे आणि अभ्यास करणे हेच माझं काम होतं. आणि मी ते म्हणजे असं एक पर्टिक्युलर वेळ देण्यापेक्षा मी दिवसाचे 24 तास ते जगत होते. म्हणजे माझ्या माइंडमध्ये नेहमी तेच सुरू असायचं. अभ्यासाला म्हणजे माझ्यासाठी एक स्पेसिफिक सराउंडिंग असणं किंवा मग एक लायब्ररीमध्येच अभ्यास करणं किंवा घरी अभ्यास न करणे अशी काही कंडिशन्स मी ठेवलेले नव्हते. लायब्ररीमध्ये सकाळी 6-7ला जायचे, संध्याकाळी 9-10पर्यंत बसायचे. म्हणजे कन्सिस्टन्सी होती अभ्यासामध्ये दिवसभर पण. त्यातल्या त्यात लंच असेल, लंच ब्रेक असेल आणि मग एक छोटासा 5-10 मिनिटाचा 1-2 वेळेसचा ब्रेक. म्हणजे एवढं दिवसभरामध्ये एखादा तास माझा इकडे तिकडे जेवणामध्ये ते जायचा आणि बाकी जो पूर्ण वेळ आहे म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 10 या 15 तासामधले 12-13 तास तर अभ्यास व्यवस्थित व्हायचा. परत मुख्य परीक्षेच्या वेळेस मी म्हणजे अभ्यासाचा माझा वेळ वाढवला होता कारण याची जाण होती की सिलेबस जास्त होता आणि वर्षभर जे वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन पण होतं. त्याच्यामुळे वेळ वाढवली होती आणि कधी कधी रात्री 1-2 पर्यंत बसावं लागायचं आणि लगेच पहाटे 5-6ला उठावं लागायचं. म्हणजे इथं हार्डवर्क तुम्हाला करावंच लागणार आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही जेवढं त्यात इन्व्हॉल्व व्हाल, MPSCला जगाल. म्हणजे एक तुम्ही तुमची जर 100% इन्व्हॉल्वमेंट असेल त्याच्यामध्ये तर सक्सेस तुम्हाला लवकर मिळतो. म्हणजे खूप लोक असे असतात जे वेळ ठरवून अभ्यास करतात. मी सकाळी 7 ते संध्याकाळी 5पर्यंतच अभ्यास करणार, त्याच्यानंतर मग थोडा TV बघणार किंवा एन्जॉय करणार किंवा काही खाणार, फ्रेंड्समध्ये गप्पा मारणार. मला वाटते हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त वेळ जर अभ्यासाकडे द्याल, म्हणजे ती डिमांडच आहे MPSCची की MPSCने जो दिलेला सिलेबस आहे तो व्यवस्थित कव्हर केलाच पाहिजे. तर तुम्ही तिकडे फोकस करा आणि जर लवकर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही तुमचा अभ्यासाचा वेळ वाढवला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग लेवल ही खूप चांगली असली पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण दुर्लक्ष करतो आणि MPSCच्या बाबतीत ते दुर्लक्ष करायला नको आहे. म्हणजे तुमचं जे ऑब्झर्वेशन असतं म्हणजे डेली लाईफमधलं जे ऑब्झर्वेशन असतं तो आणि MPSCचा अभ्यास याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे.
जसं की आपण इकॉनॉमिक्स वाचतो, तर इकॉनॉमिक्स वाचण्यापेक्षा इकॉनॉमिक्स जगलं पाहिजे. डेली आपण जे आपलं आयुष्य असते त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या पुष्कळशा कन्सेप्ट असतात. ते आपण म्हणजे कधी ऑब्झर्वच करत नाहीत, बघतच नाही. पॉलिटिकल सायन्स असेल, राज्यशास्त्र हा विषय, या विषयाच्या बाबतीत म्हणजे दररोज एवढं काही घडत असतं. म्हणजे आपल्या सराउंडिंग्समध्ये, पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये, न्यूजमध्ये बघत असतो. नेहमी अधिवेशन्स होत असतात, इलेक्शन्स असतात. म्हणजे कधीही कॉन्शियसली या गोष्टीकडे बघत नाही. मग सांगायचा मुद्दा हा की तुमचं म्हणजे अवेअरनेस जेवढं स्ट्रॉंग असेल, तुम्ही जेवढं आजूबाजूच्या गोष्टीप्रती सतर्क असाल, ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असेल, म्हणजे ते पण तुमच्या अभ्यासामध्ये उपयोगी पडतं. आणि त्याचा फायदा इकडे एम पी एस सीच्या अभ्यासामध्ये होतो. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे सगळेजण म्हणजे आता मला ॲप्रिशिएट करायला लागलेत, कौतुक करायला लागलेत की म्हणजे खूप ग्रेट अचिव्हमेंट आहेत, खूप मोठी अचीव्ह केली वर्स्ट कंडिशनमध्ये. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती कशीही असो, तुम्ही गरीब आहात किंवा श्रीमंत आहात, हे एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, तिथे मॅटर नाही करत. तुम्ही कसे आहात इंडिव्हिज्युअली, तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा अप्रोच कसा आहे, किती हार्डवर्क करू शकता, तुम्ही कॅपेबल आहात का नाही हेच पाहिलं जातं. आणि या गोष्टी कुठेतरी मला माहीत होत्या. त्याच्यामुळं परिस्थितीचं भांडवल करण्यापेक्षा स्वतःमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल, अभ्यास कसा वाढवता येईल, परीक्षांना व्यवस्थित समजून कसं सामोरे जाता येईल, याच्यावर मी फोकस केला होता. परत सगळ्यांना सांगते की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, आता माझ्या बाबतीत माझी कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी फायनान्शियली खूप वीक होती. काही लोकांच्या बाबतीत दुसरे प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे असं सांगायचं की कोणीही प्रॉब्लेमपासून फ्री नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेम्सचा बाऊ करायला नको. आणि दुसरं म्हणजे खूप जण मला असं सजेस्ट करतात, म्हणजे सांगतात की बाबा तू मुस्लिम कम्युनिटीमधून बिलॉंग करते, जिथं मुलींना पर्दा पद्धतीमध्ये ठेवलं जातं, घराच्या बाहेर निघायची सुद्धा परमिशन नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्यामध्ये उर्दू एज्युकेशन असतं किंवा मग तुमची मदर टंग उर्दू किंवा हिंदी असते, मराठी मीडियमची तू विद्यार्थिनी. मग पण मला वाटतं जर स्वतःमध्ये जिद्द असेल, काही करायची तयारी असेल आणि तुम्ही स्वतः जर डिसाईड केला आहात, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी काहीही म्हणजे तुमच्यासाठी बॅरियर्स नाही. आणि दुसरा खूप एक महत्त्वाचा मुद्दा होता की मी ज्या ज्या ठिकाणी गेलं तर मला एक ॲज अ मुस्लिम लेडी म्हणूनच पाहिलं गेलं. तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड लोकांच्या माइंडमध्ये बसलेलं आहे की मुस्लिम मुली किंवा मुस्लिम युवती या वीक आहेत. पण मला असं वाटतं की म्हणजे कोणीही म्हणजे असं वीक नाही आहे. म्हणजे मी ते करून दाखवलेलं आहे. आणि माझ्यासाठी असेल तर मुस्लिम असणं किंवा मग एक मुलगी असणं हे म्हणजे खूप काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक नव्हतं माझ्यासाठी. मी प्रॉब्लेम्स मानलेच नाही. एक काही गोष्टी होत्या ज्या टेम्पररी अडथळे होते माझ्यामध्ये. ते अडथळ्यांना मी सर करू शकते असा एक कॉन्फिडन्स होता. आणि त्या कॉन्फिडन्सवर एक एक यशाची पायरी पुढे पुढे चालत गेली आणि फायनली यशस्वी झाले. तर आता जे आहे ते सर्वांनी मला व्यवस्थित ऐकून घेतलं, सहकार्य केलं. आणि विशेषतः मुंढे सर, जे की एक दिवस समाजासाठी फाउंडेशनचे या एन जी ओचे संस्थापक आहेत, त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, तुमच्यापुढं व्यक्त होण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मी सरांची पण आभारी आहे. आणि जे नवीन ॲस्पायरंट आहेत, जे एम पी एस सी यू पी एस सी देणार आहेत, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझी म्हणजे 2 शब्द किंवा मनोगत संपवते. थँक्यू.